यार, किती विचार करतोय तू. जमेल ना सगळं मनासारखं? कसं जमणार? लग्न होऊन पहिला दिवस झालाय यार. तिला काहीच येत नाही. स्वयंपाकघरात तिला पाठवले का तर परंपरा म्हणून शिरा बनवायला. ऑनलाईन शिरा कसा बनवायचा आहे मी तुला दाखवून आलोय आता. एक मिनिट, तुम्हाला इथे कशाला बोलवले? कियाराबद्दल पुढे काय करायचं याचं डिस्कशन करणार आहोत ना आपण. मध्येच काय अमृत वगैरे? हो, कारण अमृतामध्ये आल्यानेच माझं आणि किवचं त्रांगडं झालंय सगळं. आम्हाला मनाविरुद्ध लग्न करावं लागलंय, मला आणि अमृताला. त्यामुळे जोपर्यंत हे सगळं सॉर्ट होत नाही ना, किव सापडत नाही ना, काहीच क्लिअर होणार नाही रे मला. आणि तुला तिचा पत्ता लागत नाहीये, कसं सुटणार आहे सगळं? मला माझं गट फिलिंग सांगते पण किव नक्की काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे यार. अदरवाईज ती मला कॉन्टॅक्ट केल्याशिवाय राहणं शक्यच नाहीये. ती कुठेतरी अडकून पडली डेफिनेटली. हो ना, ती कियारा तिकडे अडकली आहे आणि ही अमृता तुझ्यासाठी शिरा करते. खरंच यार, ही सिच्युएशन ऑड आहे. माई मी असू दे, मी करते, तू बाहेर जा. फोडणी करते, तुला ठसका लागतो ना, जा. भाग्यश्री आणि अमृता पानं वाढतायत, मी मदत करू त्यांना? भाग्यश्री आणि अमृता पानं घेत आहेत म्हणजे घेतली पानं त्यांनी. वा 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 वा, फोडणी, माईंच्या हातची फोडणी. वा वा, हा वा, म्हणजे काय खमंग फोडणी करता माई. वासानीच ना असं पोट भरून जात, असं तृप्त होतं मन. म्हणून तर घरातले सगळे पुरुष आम्हाला सांगत असतात, माईंच्या हातची चव ती माईंच्याच हातची चव. तुम्हाला जन्मात हे जमणार नाही. अगं त्यात विशेष काही नाहीये, असतो एकेकाचा हात. हो माई, पण मग आपण असं म्हणायचं का की तुमच्यापेक्षा अमृताचा हात वरचढ आहे? तिचं केवढं कौतुक केलं अण्णांनी, आणि तुम्ही एवढं प्रेमाने एवढे चविष्ट पेज बनवली होती. नको म्हणाले अण्णा. खूप वाईट वाटलं माई, नाही आवडलं मला. हाच विचार ना सारखा मनात घोळतोय म्हणून बोलले, माफ करा. माई, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. माई, रस्सा तयार आहे, लक्ष ठेव. उकळी आल्यावर बंद करून टाक. आणि तुम्ही सगळ्यांनी जेवायला घ्या बाहेर. पुरुषांचं झालं की लगेच तुम्ही बायकांनी पण जेवून घ्या. माझ्यासाठी थांबू नका, त्यांच्यासाठी खिचडी घेऊन चालले मी. लक्ष ठेव. माझ्या फोडणीचा ठसका असा ठणझणीत लागलाय ना, पण सांगणार नाहीत आणि चेहऱ्यावर दाखवणारही नाही.
अमृता ताट कसं वाढायचं माहितीये ना तुला? कसं म्हणजे? नॉर्मल आपण नेहमीच असं वाढतो तसंच ना? अगं म्हणजे ताटात आधी सगळ्यात वर मीठ वाढायचं, मग डाव्या बाजूला लिंबू, लोणचं आणि कोशिंबीर, आणि उजव्या बाजूला आमटीची वाटी आणि मग भाजी. अगं पण कुणाच्या उजव्या बाजूला, कुणाच्या डाव्या बाजूला? अगं असं काय करतेस? आत्ताच तर तुला सांगितलं ना ताट कसं वाढायचं. चला झालं का ग वाढून? अगं कसं ग, परत सगळं चुकीचं वाढून ठेवलंस ना. जाऊ दे, जा पटकन पाणी घेऊन ये, मी बघते बाकीचं. दे. काकू मी दुसरं ताट वाढते ना. नको, परत काहीतरी गोंधळ घालून ठेवशील. जा पाणी घेऊन ये. पाईंची बोलणी खायची आहेत का? नाही ना, जा घेऊन ये पाणी, मी वाढते सगळं. दे. भाग्यश्री ना कधी वाढायला शिकणार आहे ना खरंच तू. काय झालं? नाही काही नाही आई, मी वाढते ना. तुला येतं का डावं उजवं? साधारण माहितीये, मी तुमचं बघून वाढते. ठीक आहे. तू सूप केलंस ते अण्णांना आवडलं, फार बरं झालं. माझं टेन्शन कमी झालं त्याच्यामुळे. येत होतं आधीपासून तुला? हो, ऍक्च्युली शिऱ्याचा बेत फसला ना आपला. तुम्हाला माहितीये, एकदा ना माझ्या आईला बरं नव्हतं, त्यामुळे मी आणि बाबांनी मनाला येईल तसं सूप बनवलं आणि ते छान झालं. सो तेव्हापासून ते आमचं पेटंट सूप बनलं. आम्हाला कधी बोर झालं ना की आम्ही नूडल्स आणि सूप बनवून खातो. बरं झालं बाई. अशा जर सगळ्या बिघडलेल्या रेसिपी आहेत ना, तर सगळ्या आठवून ठेवा. कामी येत आहेत आपल्याला. आणि आपल्या घरात ज्या पद्धतीने स्वयंपाक होतो तो पटकन शिकून घ्या आता. शेवटी हृदयापर्यंत जायचा मार्ग हा पोटातून असतो. काय आईला फोन केलास का? नाही, कर आणि सांग आपली बिघडलेली रेसिपी कशी मस्त कामाला आली येते. आले, मी आमटी घेऊन येते. ठीक आहे. हॅलो. हॅलो आई. काय हे अमृता? अगं किती वाट बघायची तुझ्या फोनची. गेलीस तेव्हा कळवलंस, त्यानंतर तुझा फोन नाही, काही नाही. काळजी वाटत होती ग. कसं आहे तिकडे सगळं? ठीक आहे. खूप उदास वाटतंय बाळा तुझ्याशिवाय. घर कसं अगदी सुनं सुनं वाटतंय. तुझ्या बाबांना तर तुझ्याशिवाय एक क्षणही चैन पडत नाहीये बघ. सकाळी उचकी लागली त्यांना, तेव्हाच म्हटलं नक्की अमृता आठवण काढत असणार. आई कसं आहेत बाबा? मनाला खूप लावून घेतलंय ग त्यांनी. त्यांना असं वाटतंय की हे सगळं त्यांच्यामुळेच झालंय. मी आणि भाऊजी खूप समजावतो त्यांना, पण अगं नाहीच ऐकत. सारखे गप्प गप्प असतात बघ. आई बीपीच्या गोळ्या घेतायत ना ते वेळेवर? हा म्हणजे घेत असतील. अगं घेत असतील काय, तू लक्ष देत नाहीस का? मी होते तेव्हा बरोबर लक्ष द्यायचं. अगं मग तूच कर ना फोन त्यांना, त्यांना बरं वाटेल ग. बरं ऐक ना अमृता, मी काय म्हणते, तू आई मी नंतर करते, मला आता जावं लागेल.
अमृता, अमृता, केलास का घरी फोन? हा? हो केला. काही प्रॉब्लेम आहे का? नक्की? ये. आता समाधान झालं जीवाचं. हो ना, झाली ना तुमच्या मनासारखी खिचडी. हो, मऊ हलकी. तुम्ही का बसला तिथे? जेवायला नाही का जायचं? तुमचं जेवण झाल्याशिवाय मी कधी जेवते का? आणि तुम्ही हिंडते फिरते झाल्याशिवाय माझ्या घशाखाली घासही उतरणार नाही हो. घ्या, सावकाश. हा, म्हणजे नंतर मला तुमच्या उशाशी बसावं लागणार नाही हो, काही काय. बघा, माझ्या तब्येतीची काळजी घेता घेता तुमच्या तब्येतीची अडचण नका करू. नीट वेळच्या वेळी जेवत चला. आपल्या जेवणाकडे दुर्लक्ष नका करू. नाही करणार. बाकी सगळ्यांची जेवणं झाली का? बसलेच सगळे बाहेर जेवायला. त्यांनी सुरुवात केली जेवायला, मगच इथे आले हो. मलाही घेऊन चला तिकडे. अहो चला ना. नको, आत्ता नको. थोड्या दिवसांनी जाऊया बाहेर. जरा आराम करा. आत्ता कुठे जरा बरं वाटायला लागलंय तुम्हाला. हो, आराम करून करून कंटाळा आला आता. आणि मी काही हुशारी करून एकटा जात नाहीये. तुम्हाला सांगतोय मला घेऊन चला म्हणून. तुम्ही काही तुमचा हट्ट सोडणार नाही. नेते हो बाहेर, पण आधी एवढी सही खिचडी खायची, मग नेते बाहेर. मला सगळ्यांशी थोडस बोलायचंय. सगळे एकत्र असलेले बरे ना? असं काय बोलायचंय तुम्हाला? मला घेऊन तर चला तिकडे. नाही, लोणचं. लोणचं आवडत नाही मला. मृदुला मला पापड. भाजी आवडते पण मला.
सावकाश. बसा 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 बसा. जेवणावरून उठू नका. पडून पडून कंटाळा आला आणि जेवताना तुम्ही सगळे एकत्र भेटाल म्हणून आलो. कामाशिवाय रिकामं राहायची सवय नाही ना. काय पेढीवर तर सगळं व्यवस्थित आहे ना? हो हो अण्णा. आता आजपासून रोजच्या प्रमाणे रात्री माझ्या खोलीत येऊन हिशोब द्यायचा. हो. आणि आनंद, हे बघ, गिऱ्हाईकांच्या सगळ्या पेंडिंग ऑर्डर्स पूर्ण करायची जबाबदारी तुझी. हो. वाटल्यास अक्षयला हाताशी घे. मला ठाऊक आहे, गेले काही दिवस तुम्हाला खूप त्रास झाला, धावपळ झाली. खूप मनस्ताप झाला. पण आता आपण सगळं मागचं विसरून जायचं. नव्याने छान सुरुवात करायची. नव्या सुनेला हे घर आपलं वाटलं पाहिजे, हे आपण बघायचंय. येतंय ना तुमच्या लक्षात? आणि हो, त्या दिवशी पूजा राहून गेली. पण त्या पूजेच्याच दिवशी तर मी आलोय ना आता. हे पहा, शुभ कार्याला उशीर नको. साधना, आपण उद्याच करूया पूजा. बर. अनंत, नो. गुरुजींना तू तसा निरोप दे. हो. उद्या पूजा झाली की अक्षय आणि अमृताच्या दाम्पत्य जीवनाला सुरुवात होईल.